तर नमस्कार मंडळी, आम्ही आलेलो आहोत आज आंब काढायला आली आणि आता आंबे वगैरे तोडणार आहे आम्ही. इथं पाणी कशाचं आहे? वडा आहे. वडा आहे. हां अच्छा, ते वडा ते ह्याच्यात नव्हतं, ते स्मशानभूमीच्या तिथनं जात होतं ते. हां तो वडा आहे. अच्छा. पडला आहे मोबाईल, पडला का आंबा पडला. ह्या झाडाला 4 आंब होतं बघ. वाव, मस्त आहे ना. या जांभळं खायला सर्वांनी पिकली ते जांभळं. हाय ते गेल त्या दिवशी मी बघितली होती गेल्या आठवड्यात. तोडून घ्या. पूर्ण वड्यातच आहे. हे कसं आहे ना, त्या साईडला पिकले. थांबा थांबा 1 मिनिट. बाकी सगळे हिरवीच आहेत की. पिकायला लागली ती. गार वाटतं बा पाण्यामुळे. हा. पाणी 24 तास असतं म्हणजे आपलं. नाही नाही आता उन्हाळा पाणी घेतो. 12 महिने पाणी असते. होय होय. असं म्हणलं. बघू. घरची जांभळं मस्त. पिकली नाही दाजीराव. हे नाही ना? बाबा, हे खायला लागले आता. छान आहे का? एक नंबर. त्या वर्षीच पहिल्यांदा जांभळ खाल्ली. पहिला जांभूळ. ते हलवू का ठपा तिथे वर मग उपयोग काय? हलवलं तर खालीच पाण्यात पडणार आहे ती. नको. पडेल पडते नी. नको येत नको. नाही ते. कुठे पलीकडे नाही जाऊ शकत, येत नाही जायला. नाही येत जायला, नको. तर मस्त अशी जांभळं लागलेली आहेत आता, कुठंतरी पिकायला लागलेली आहे. मी खाऊन बघते कसं आहे. मस्त आहे, गोड आहे. गोड आहे अगं खरंच. तर साहेब गेलेले आहेत वडा पार करून पलीकड जांभळं काढायला. हळूहळू काढा. किती छोटी छोटी आहे ती बरं ती. देशी जांभळ. आता कसं टाकणार तुम्ही मला? आपण महाबळेश्वरला गेलो होतो त्यावेळेस बघ केवढी छोटी छोटी जांभळ होती, तसली आहे ती. खरं. हां. केवढी छोटी आहे ती बघ की. लांब बोटा एवढी लांबडी असते जांभळं. आता इथं पण विकायला दिसले होते मला येताना. कुठं? तुमच्या इथं रस्त्यावर होय. कसं केलं दाजी तिकडं? ते बघ इथं होल आहे का? ही कच्ची होती पण तरी पण पिकते ती. होय. उद्या पिकते ती. वर चढून काढायला पाहिजे. आता कशी घा घ्यायची हो साहेब? थांबा मी पिशवी बघते. काय रे बघ, एक घे पाहिजे ती. खिशात बिशात ठेवू शकत नाही, ते डाग पडतात. बस झाली या. मग काय तर करायचं. त्यांना आधीच लय आवडतं स्टंट करायला. वाव, किती छान आहे का? अरे वा, मस्त कलर आलाय का एकदम येल्लो येल्लो. आणि झाडावर पिकलाय ना. झाडावर पिकल्यावर गोड लागतो ना जास्त. हा, हा बहुतेक केशर आहे बघ. काय वाटतोय केशर, काय माहिती आता. त्या दिवशी ह्याचाच एक निघला होता. हा, इकडं पण आहे आणि काय. तो पण केशर, तो पण काढते. किती आहे? 2च आहेत काय या झाडाला? त्याला होतं बरं जास्त, आता नाही ते. आता 2च आहेत. तो पण काढते ना. देठापासून तोडायचा ग. होय का? हा, पडलं आता काय असं आपण म्हणजे ते खराब होत नाहीत. चिक पडत नाही म्हणत असतील का? नाही, काय माहित नाही. अहो पिकलेत त्याचे साहेब. हा हो पिकलेत ते. हळूहळू. पाड आलाय याला. हा, आलाय पाड. हो, पिवळा झालाय. काढा आता, पाड आलेच जवळपास. हे काय पिवळं पिवळं दिसायला लागलं. तो बघ, इथं पण एक आहे वरती. देठापासून तोड. अर थांब.
बघा अजून एक राहिला आहे तिथं. हा बघू आंब, घरचा आंब. घरचा आंबा घरचा आंबा खायची मजा काही वेगळीच असते. वेगळी आहे ना. किती मस्त आहे ते. मग काय आपल्या शेतातलं. तिथे एक राहिला की काढायचं ते काढता खायचं. बंद करू बाय नाही त्यांना का त्यांचा काढ. हा हा काढ. दाजी. ती तिकडे आहे तो पण ती नको. हे आलं ते थोडं कुठला थोडा ते झाडात सगळं. हिरवं आहे ते. मग राहू द्या 1-2 दिवसांनी बघा आहे की नाही. आलेला असतं ते सगळं बरोबर आहे. असं नका तेवढं रिक्षाचं बेटा बरोबर. नाही नाही, परत आलं बघू. नाही बघू. तुमचं काय लागलं तर घरातलं मी तुम्ही. हे बघ बघ मस्त असं जांभळं. थोडीच निघली ती पण असू दे आता. हां गोड आहे ती. अंड्याला आणली होती पिशवी पण दुसरी आहे अजून एक ठेवली. आंबे बघा किती छान आहे ते बघ. आणि केवढं मोठं आहे ते. कसला कलर साईज केवढी आहे. हापूसच वाटतोय मला तर. आपल्याला कळत नाही हा कोणता आहे कोणास ठाऊक. 1.5 किलोचा असेल याचा. पाव किलो नाही जास्तच असेल लागत. अर्धा किलो थोडा कमी असेल नाही तर. हां मोठं आंबा आहे. 17 आंबे निघाले. 17 अजून या झाडाला किती आहेत ग. झाडाला लिंबारा आलाय तरी का? असतील. एक लिंबारा आलाय. कसला लिंब. लिंबाचं झाड बी लिंबारा आलाय. मी म्हणते कसला लिंबारा. लिंबारा वेगळा असतो सरळ लिंब वेगळा. हा लिंबारा ती गरडी लिंब नाही नाही गरडी आपल्या दारात होता बघ ती शेटपड्यात. वाव पिशवी बघ 2 आणले ती बरं झालं ना. काय मोजूच्या मोजू झालं आता तसं. छान ह्याला एक गाठ. हा एक राहिला काय चुकून विसरला होता. ऊस आता गेलाय का. होय त्याच्यात सगळा ऊस होता काय. होय ती 3 तुकडे सगळीकडेच ऊस होता पण इथला मोडला आता. रानं मस्त आहेत. ही नांगरलं होतं का त्या दिवशी आम्ही आलो ना त्यावेळेस ही रोटरले का फनले काय म्हणते ती हो. रोटरले ओके इथं एक संगीता बोर आहे आमची. हो ही जुनी ही पूर्वीची बोर आहे माझ्या लग्नाच्या आधीची आहे. आणि तिकडची बोर आहे ना लग्न झाल्यावर ना पडलेली. दोंडला पण पाणी आहे फुल. आणि माझं लग्न झालं त्यावेळेस दुष्काळच होतं की ग त्या वर्षी खरं. नाही तिची मोटर जळली होती त्याला ती कपी बसवून काढले 1 महिन्यापर्यंत म्हणजे लय जवळ. इथं अजून एक जांभळाचं झाड आहे तर त्या जांभळीला पण भरपूर जांभळं लकडली ती. तर साहेब पाडायला लागले जांभळं आणि भरपूर जांभळं लागली ती लकडले ती. बघू शकता किती पडायला लागले टपाटपा. जांभळं साहेबांनी पाडले ती बघ किती मस्त. आज रानात आल्यानंतर भरपूर साऱ्या वस्तू आम्हाला भेटल्या कारण आमच्या रानात आंब्याचं झाड आहे, जांभळीचं झाड आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत. तसंच म्हणजे आम्ही शेवग्याचा पालाही तोडला बरं का. शेवग्याचं अख्खं झाड पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. त्याच्या पानापासून खोडापासून शेंगापासून सगळ्यांपासून काय ना काय त्याचा म्हणजे सगळ्याच तर आम्ही बऱ्याचदा शेवग्याच्या पानांची भाजी करतो, शेवग्याच्या शेंगाची भाजी करतो. ह्याची थालीपीठं पण बनवली जातात. आणि आमच्या रानात लावली होती मका. ऊसामध्ये थोडी फार मका टाकलेली तर ती उगवून आली. ती एवढी काही खास नव्हती उगवून आली पण कणस आपली छोटी छोटी होती. मग ती पण कणस पण आम्ही घेतली मकाची. आणि आता आम्ही खाली चाललेलो आहे. हा खुरप लागते. आज आम्ही भाज्या लावणार आहे
आत्ताच आम्हाला इतका उशीर झाला आहे, आता कधी भाज्या लावणार आहे काय माहिती. वांगी, गवार, टोमॅटो, मिरचीचं बी आणलं आहे आम्ही आणि आता आम्ही लावणार आहे. खुरपं बिरपं घेऊन तयारीनिशी चाललेलो आहे आम्ही घेऊन आता चाललेलो आहोत. आणि आता ह्या भाजी लावणार आहेत काय काय. पाहुण्यांना असं सोडलं नाही आम्ही, पाहुण्यांना सुद्धा भाज्या बिज्या लावायला घेऊन आलो रानात. दोन प्रकारची वांगी आहे ती ना काय. चालू केलं की दाजीने. हिरवं वांग लावती. कुठलं भांग बघू. घेतलं ही हिरवं आहे. अच्छा, एक पुणेरी वांगा आहे, एक देशी वांगा आहे इकडे पंढरपूर. होय, ती पुणेरी. कुठलं हिरवा. हां ते देशी पुणेरी. ते सांगोला वांगाचं नाही काय बी. सांगोला नाही. लाव लाव लवकर. ओ गडबड करू नका उगाच. येईल का तर. लांब लांब लाव. येतील 1-2 तरी झाडं. 2-4 झाडाला तर किती वांगे कडेला लावू नको ऊसाच्या. येत नसते ती. ऊस मोठा होत असतो. इथं लावली की इथं इथं अशी खाली लावलं आणि पाणी दिल्यावर ना. रस्त्याच्या बाजूला जिथं ऊस पातळ होता तिथं आम्ही भाज्या सगळ्या लावून टाकल्या. गवार, भेंडी, तसेच हिरवी मिरची, 2 प्रकारची वांगी लावली आम्ही. परत भोपळ्याच्या पण बिया लावल्या, थोडंसं घोसावळ्याच्या पण बिया लावल्या. परत चवळी वगैरे त्याच्या पण बिया लावल्यात. बघू आता कुठल्या कुठल्या भाज्या येते त्या आणि कुठल्या नाही. आणि डुंब्यावरती लावले, कारण खाली दंडात लावलं तर पाण्याबरोबर वाहून जाईल म्हणून डुंब्यावरती लावलेलं आहे. तर मी इतकं लावलं होतं पण साहेबांना काही विश्वासच नाही माझ्यावर. त्यांना वाटतं हिनं काहीच लावलं नाही म्हणून आपल्या हातात बियांची पिशवी घेऊन स्वतः लावायला लागलेत आता. काय करताय. मी लावतोय मिरची, वांगी, कुठं काय संपवलं वाटतं. भाजीपाला. एकदम देशी. आता घाम फुटलाय माझ्या डोक्यावर. ही मिरची खाल्ली तर असा घाम फुटतोय. झणझणीत. तर आमचे रानातले व्हिडिओ तुम्हाला बघायला कसे वाटतात. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. नंतर भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत.